नको, त्यांना नवऱ्यानं पटपटायला बरं वाटतं. या असा प्रकार आहे. या लवकर. इथं कोण आहे का बसलेल्या? हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर काल तुम्ही व्लॉग बघितला असाल किती धमाल केली आहे दसऱ्या गणपतीच्या इथे. आणि आज आहे त्याचा 4था दिवस आणि आज होम मिनिस्टर आहे महिला मंडळसाठी. आणि बघूया आता किती तिथे धमाल येते, बायका कशा गेम खेळतात आणि काय मस्ती करतात ते सर्व आपण तिथे जाऊन बघू. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आता आम्ही गावात जायला निघलोत आणि माझ्यासोबत बघा सानिका, मंदिरा, स्वीटी, एक एक दिसा कुठं ग आई, दीदी, ताई, मीनाक्षी ताई, एवढ्या चाललोत आम्ही. तर चला आता आम्ही निघलो. ते मस्त असं स्टेज बनवलं आहे ज्या पार्टिसिपेट केलेल्या बायका आहेत त्यांच्यासाठी. आणि इथे आज पब्लिक पण बघू शकता तुम्ही किती आलेले आहेत. आणि बघू आता कसं होतंय ते गेम. आता आम्ही इथे करत होतो पण पाऊस बघा, आता गेम चालू करणार होते पण भरपूर पाऊस लागला आता. आणि बघा सगळ्या आमच्या शेजारच्या सगळ्या ताई आलेल्या आहेत. सगळे इथं बसलो ना तर आम्ही. काय झालं ताई, तुटली? आणि आता सगळी महिला मंडळाची नावं घेतात, ज्या महिला उत्सुक आहेत गेम खेळण्यासाठी त्यांची नावं घेतात. आता इथे स्टेजवर आता ज्या महिला स्पर्धक आहेत त्यांना बसवलेले आहेत आणि एवढ्या महिलांनी सहभाग घेतला आहे गेममध्ये. आडवा डोंगर, मयूर नाईकचे गेम चालू झालाय आणि हा अनेक गाणे आहेत आणि त्या गाण्यांवरती पप्पन पाटीलने डान्स केला. एक डान्सर आल्यानंतर तुमचं वॉर्मअप होणं गरजेचं आहे. आता तो तुम्हाला काही सूचना देईल, त्या सूचनांचं पालन करायचं. ओके, हात वरती करा इकडे सर्वांनी. राईट आहे, उजवा हात वरती करा. तरी पण पब्लिक सगळ्यांनी एकदा लाईट पण साऊंड ऑपरेटर रेडी. काय करायचंय, परत असा सरळ आणायचा, खाली न्यायचा. सर्व महिलांचे इंट्रोडक्शन करून झालेलं आहे आणि आता सर्वांना पप्पन पाटील सोबत डान्स करायची संधी मिळालेली आहे. आणि तोच म्हणजे शिकवत आहे कसं नाचायचं त्यांना. आणि खूप भारी वाटत होतं हे सर्व, त्यामुळे खेळायला पण म्हणजे मजा येत होती आणि सर्व पब्लिकला पण हे सर्व बघायला आवडत होतं. फुल म्हणजे एन्जॉय चालू होती. आणि बघू शकता तुम्ही पप्पन पाटील तर एक डान्सरच आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तो किती स्टेप म्हणजे इझी आणि मस्त अशा शिकवत होता. तर आणि इथे आता 15 जणींचा एक ग्रुप आलेला आहे. त्याच्यामध्ये हा पहिला राऊंड चालू झालेला आहे, रिंग पास करायचा आहे. आणि याच्यातून 3 जणी बाद होतील आणि 12 जणी मग स्टेजवर जातील, म्हणजे पुढच्या फेरीमध्ये ती जातील. तर असा हा गेम आहे आणि एक असं युनिक वाटला काहीतरी नवीन असा म्हणजे. तर बघा तुम्ही कसं म्हणजे एन्जॉय करतात त्या बायका सर्व. आणि मस्त म्हणजे असं वाटला हा गेम. जवळ या सध्या फक्त लगेचच आणि झटपट. चला बाई, तुमचं नाव सांगा. जोशना मंगेश म्हात्रे. जोशना मंगेश म्हात्रे. तुमचं माहेर? बेलपणा. सासर? अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज. पास उखाणा घ्याले प्रेमाचा. त्यांचा आवडता गुण सांगाले. बापा बापा कवड्या ओळखला असताना या दादा असंच बोलला असता ना. एक उखाणा घ्या. ते माहिती आहे नवरा माझा नवसामध्ये बोलायचं. सोनजी लेलीची आहे ना. सॉरी, प्रियंका संतोष पाटील. प्रियंका संतोष पाटील. तुमचं माहेर? दादरपाडा. आणि सासर? कैसे जाना? अरेंज मॅरेज. कुणी जमवलं? गावातली बाबाली. सुखी आहात तुम्ही? आता इथे दुसरा ग्रुप आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि इथे सर्वांचं इंट्रोडक्शन चालू आहे. सर्व म्हणजे अशी मजाक मस्तीवाली अशी इंट्रोडक्शन चालू आहे ते. आणि त्याच्यानंतर मग गेम चालू करतील. तर इथे आता नाव वगैरे विचारतात बघा.
रिक्षा जातात उखाण्यासाठी. माझं नाव प्रतीक्षा विलास म्हात्रे. तुमचं माहेर, वेशी, सासर, नेरपाडा. किती वर्ष झाली लग्नाला? 11. प्रॉपर्टी? 1. 9 वर्षाचा मुलगा आहे. 9 वर्षाचा मुलगा आहे. त्यांचं एखादं आवडतं म्हणून तुमच्या आहोंचा? किती बिझी असले कामामध्ये तरी मग फॅमिलीसाठी वेळ काढतात. फॅमिलीसाठी वेळ. तुम्ही फिरायला जाता कुठे? हो, भरपूर. कुठेतरी बाहेर देशात पण आणि देशात पण. बरं, देशातच जाऊ दे. तिरुपती, शिर्डी, कारला फिक्स, जेजुरी, पापड. बाहेर देशात कुठे कुठे गेलात तुम्ही? दुबई गेली आणि आता सिंगापूरला जाणार आहोत. यंदा काय तिकीट आहे तिकडं? नाही माहिती मला. माझं काढा. काय गावचा आलो असतो उखाणा घ्याले. अगोदर होते आई वडिलांची लाडी, लग्नानंतर झाली विलासरावांची राणी. ताणी होता ना गणपटला काहीतरी? माहिती नव्हतं गणपटला थोडं. लग्न नाही झाले पण तुमचं ऐकून तरी पाठ आहे. होईल. आठवले भेटले होते मध्ये. गडबड झाली होती मध्ये. तुमचं नाव सांगा. प्रज्ञा प्रथमेश नाईक. रस्तव सुवर्ण काठी हातांनी त्यांना हाकलीत घरात होते. शेलगरवाल्यांच्या भाषेचा फार. आमचा एक मित्र होता, ज्या मित्राला खरं तर द्रोणागिरी नोडमध्ये कामाला असताना साहेबांनी खूप डाटलं, खूप खरं तर त्याला ओरडले की 2 दिवस झाले सुट्टीवर. आता यांनी मजेशीर काय उत्तर द्यावं भडकल्यानंतर? साहेब काय सांगू, 10-10 पोराला ऐसा ताप भरला, अंगावर टाकली गोदरी करापली, 7 गोदऱ्या करापल्या, नेऊन दादासनी 22 टाकला तर 22ला उकोला आवरा ताप 10-10 पोराला. ही शेलगरकरांची भाषा खरंच तुम्हाला आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. मी या भाषेचा खूप मोठा फॅन आहे. तुमचं माहिती वहाड आणि सासू कसं जमलं? ओ माय गॉड, एवढं जाणं कसं काय? कॉलेजमध्ये वेदीवरती, तलावावरती, चक्कीवरती. मग लग्नात मावशीकडे तुम्ही बेलपाड्याला यायचं. मग गाव तुम्हाला आवडलं. हा थांबा, गाव तुम्हाला आवडलं मग तुम्ही फिक्स केलं आणायचं मी आहे आणाय. मावशीच्या घरी रोज यायचं होतं म्हणून फिक्स केलं ना? तर बस काही नाही केलं. कुठे नंबर कसा दिला मला? आता आमचं पण इंट्रोडक्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही डान्स करणार आहोत पप्पन पाटीलच्या सोबत. आणि ते आम्हाला मस्त अशा सरळ आणि सोप्या पद्धतीने डान्स शिकवत होत्या आणि सर्वांना ते जमत होतं आणि सर्व इझी अशा करत होत्या. मस्त वाटत होतं डान्स करायला. आणि पप्पन पाटीलसोबत डान्स करायचं होतं म्हणून ती एक उत्सुकता असते ना आपल्या मनात, ती पण म्हणजे होती. मस्त असं वाटलं डान्स करायला, कारण मी लहानपणापासून त्याला बघत होतो डान्स करताना. आमच्या गावात यायचा तो पप्पन पाटील, काठीनं घुंगडा हा त्याचा डान्स फेमस होता. आम्ही सर्व म्हणजे डान्स त्याचे बघायला जायचो. त्याच्यामुळे आज त्याच्यासोबत आम्हाला डान्स करायला भेटलं, तर खूप मस्त वाटलं. या इथं पास करायची आहे रिंग. यातून 3 जणी परत एकदा बाहेर जातील. पुढच्या 15 जणी तयारीत राहा. शेवटचा गट असेल तो 15 जणींचा. हर्षद रेडी? माझ्या हातात दिला ना गाणी बंद झाला. इकडे वहिनींचा पत्ता कट गेला. हरकत नाही. वहिनींसाठी जोरदार टाळ्या उमटवूया. स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. इथे पप्पन पाटील सोबत एक यूट्यूबर पण होते. ते आमच्या गावातलेच आहेत, गणेश कोली म्हणून. ते पण सगळं आमचं लॉग बनवत होते आणि मस्त असं त्यांनी लॉग बनवलेलं आहे. तर मजा आली म्हणजे त्यांच्यासोबत पण आम्हाला असं म्हणजे शूट वगैरे करायला आणि असं खेळ खेळायला. माझ्या हातात यांचे पण तसा हातात आला. बास झाल्या. टाळ्या वाजवा जोरदार वहिनींसाठी. स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल.
यानंतरच्या पुढच्या वहिनी या. इथे आता सेकंड राऊंड चालू झालेला आहे. तर दोघींच्या मध्ये स्पर्धा आहे. तर एक बलून असा हाताने उडवत त्या रिंगमध्ये पास करायचा आहे, असा हा गेम होता आणि मी त्याच्यामध्ये आवड झाली. चला पुढच्या रेश्मा सचिन म्हात्रे, प्रमिला विजय कडू या. रेश्मा आणि प्रमिला आता इथे आहे माझी जाऊबाई आहेत मोठ्या आणि एक विश्रांती आहे. तर यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता विश्रांती जिंकणार आहे. ताई थोडक्यासाठी हारल्या. इथे 2 राऊंड झालेले आहेत आणि 3रा राऊंड चालू झाला आहे आणि आता इथे पप्पन पाटील आहेत, ते मिमिक्री करणार आहेत. तर बघूया आपण ते मिमिक्रीचा आस्वाद घेऊया. यांच्या आवाजातून तुमच्या मंडळात जर समजा महाराष्ट्र गणेश येते माझ्या सर्व बेळगावची एकत्र येते ती अभिमानाची गोष्ट आणि त्यांच्या कार्यासाठी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांनी त्या ठिकाणी रजा घेतली आहे. वाटलं शरद पवारांचा आवाज कधी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. पुढे आवाज असेल तो तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिलांसाठी कायदा परिपक्व करणारा एक उपमुख्यमंत्री आता गृहमंत्री होऊन गेला. आबा कायदा सर्वांना समज, कायदा प्रत्येकाने जपला पाहिजे. मला वाटतं आता 12 वाजून गेलेला आहे. कार्यक्रम जरी महिलांसाठी असला तरी वेळेचा भाग राखून वेळेतच राहायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि महिलांसाठी जो उत्कृष्ट परिचय देण्यासाठी पण जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवतो त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता बऱ्याच दिवस तुमच्या कानावरती एक आवाज नाही, तो आता परत एकदा आवाज पडणार आहे. पनवेलचे माजी आमदार आदरणीय विवेकानंदजी पाटील या उरण तालुक्यामध्ये असेल नाहीतर या पनवेल तालुक्यामध्ये असेल संघर्षाचा रक्त या बैलपाडवासियांनी अतिशय जवळून पाहिलेला आहे. कित्येक आंदोलनात या गावचे लोक जखमी झालेले आहेत. अगदी संघर्ष करणारे हे जरी गाव असलं तर या गावातली मुलं आणि गावातले तरुण हे सुद्धा त्या धर्तीवर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतात. आज या गणेशोत्सवाचं तुम्ही जे आयोजन केलेलं आहे हे फार अभिमानास्पद आहे आणि हा वसा तुम्ही असाच जपून ठेवा एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्हाला आलो नाही माझ्याकडून तुमच्या गणेशोत्सवासाठी शुभेच्छा. ते वडिलांना चालत पाहिजे. आता पुढचा आवाज तुम्ही ओळखायचा आहे, कुणाचा असेल, शेवटचा डेमो असेल आवाज. मेरे प्यारे देशवासियों, मोदी मित्रों, मेरे सब बहनें इधर हैं. अच्छे दिन आए कि नहीं आए? नहीं आए. बताइए, अच्छे दिन आए कि नहीं आए? नहीं आए. नहीं आए. 1,500 का हफ्ता मिला कि नहीं मिला? नहीं मिला. फिर भी कह रहे हो अच्छे दिन नहीं आए. 2-3 भगवान से तो डरो. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. आता इथे 3रा राऊंड चालू झालेला आहे. असा बलून वर उडवायचा आहे आणि तो खाली येऊन नाही द्यायचा आणि एक काठी दिलेली आहे त्यांच्या हातात, त्याच्यामध्ये रिंग्स टाकायचे आहेत. तर सर्व ते गोळा करसपर्यंत ते बलून आहेत ते खाली नाही आले पाहिजे. असा हा गेम आहे. तर खूप मजा येत होती हा पण गेम बघताना. थोडा नवीनच वाटला हा. खेळ समजत ऑब्जेक्शन असेल तर खेळ इथून सोडल्यानंतर नको. स्क्रीनवर पण आम्हाला जिथं ऑब्जेक्शन वाटलं. आता इथे नेक्स्ट राऊंड चालू झाला होता. तर चेहऱ्यावर असं टिकल्या लावायच्या होत्या आणि नाकावर अशी जर टिकली लावली तर त्याचे 2 पॉईंट मिळणार होते. तर असे चेहऱ्यावर टिकल्या लावत होत्या. हा पण गेम मस्त. Wow.
गेम खेळताना तर खूप मजा आली. म्हणजे हे झोंब्या व्हायची वेळ अशा आपल्या भाषेत बोलले तर म्हणजे भांडणं व्हायची वेळ असं म्हणजे हा गेम होता. खूप मजा आली पण. तर आता इथे विनर झालेत त्यांना प्राईज दिले जातील. तर फर्स्ट प्राईजला होतं पैठणी, सेकंड प्राईजला होतं मिक्सर आणि थर्ड प्राईजला होतं कुकर. तर हिचा 3rd नंबर आलेला आहे, तिला कुकर मिळालेला आहे. तसेच आमच्या स्वीटीच्या हस्ते हे देण्यात आले. तर ह्या ताईंना मिळालेलं आहे मिक्सर, यांचं 2nd राऊंड आलेलं आहे. आणि इकडे या ब्लू साडीमध्ये ताई आहेत उद्या त्यांना पैठणी मिळाली आहे. त्याचं माझ्याकडे